इकडं आल्यामुळे ते पण म्हणत वाढवतो इकडं नाही तर ह्याचे जे 8,000 2-3 तास ते वाढवतो. नाही ओबीसी मधनं होतं आणि निलिमा भागवत जास्त म्हणतात सगळ्यात जास्त झालेली आहे. जागा वाटपाचं चित्र कधीपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर जे पक्षांमध्ये जे इंटरबिंदू नाराजी आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये ते कसं दूर करणार? कालच आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब आमचे प्रभारी आणि आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ चंद्रकांत दादा यांच्या समवेत बैठक झाली. लवकरच म्हणजे आमचे जवळपास 80% हे उमेदवारी फिक्स झालेली आहेत. 20% जागांच्या बाबत काही आहेत तर ते लवकरच होतील आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये 100% सगळी उमेदवारी जाहीर होऊन जाईल. भाऊ, राहुल कलाटेच्या प्रवेशामुळे राम वाकडकर नाराज झाले होते. त्यांची नाराजी कशा प्रकारे दूर करण्यात आली? काय त्यांना काही स्वीकृत नगरसेवक वगैरेचं काही असं ऑफर देण्यात आले का? नाही, अजून तर फॉर्म भरायचे आहेत, त्याच्यामुळे नाराज कोणच नाही आहेत. माघारी झाल्यानंतर म्हणजे माघारीच्या वेळेस नाराजीचे नाट्य जे आहे ते दूर केले जाईल. प्रभाग क्रमांक 25 मध्ये बंडखोरी होऊ शकते? नाही, भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही प्रभागामध्ये बंडखोरी होणार नाही. राहुल कलाटे जे नेहमी आपल्या विरोधात होते निवडणुकीमध्ये, आज मला वाटतं पहिल्यांदाच आले असते की तुमच्या कार्यालयामध्ये कुठेतरी जी कटुता होती जी याच्यामध्ये राजकीय कटुता त्याच्यामध्ये. तुमच्या माहितीसाठी सांगतो की राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपीचा शत्रू आणि मित्र नसतो आणि पूर्वास नरमेशे ते लक्ष्मण जगतापांचेच चेले आहेत. काल अमोल कोल्हे बोलताना म्हणाले की तो त्यांचा राजकीय निर्णय आहे. राहुल कलाटेंचा भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा हा वैचारिक निर्णय नाही आहे का, की फक्त तो राजकीय निर्णय? वरिष्ठांचे आदेश आम्ही मानतो. शिवसेनेनं किती मागणी केली आहे जागांची आणि त्याचबरोबर आरपीआयला किती जागा देणार आहात? कारण की दोन्ही पक्ष आग्रही आहेत, म्हणजे विशेष करून आरपीआय जास्त आग्रह होतं. कालच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी माननीय आमचे प्रभारी मुरली मोहोळ असतील, आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील असतील यांच्याशी बैठक करून चर्चा करून पुढील आम्ही ज्या काही मागणी शिवसेना आणि RPIनी केलेली आहेत त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी प्रत्येकाला न्याय कसा देता येईल आणि ही आमची युती आहे ती यशस्वीरित्या कसे पुढे जाईल याचाच आम्ही काल प्रयत्न केलेला आहे. पण आरपीआयला किती म्हणजे असं काही डिजिट मध्ये काढू शकतो? सिंगल डिजिट मध्ये असेल, डबल डिजिट मध्ये जागा असतील आणि शिवसेनेला कशी असतील? दोन्हीकडेही डबल डिजिट असेल, म्हणजे RPIलाही डबल डिजिटमध्ये असेल आणि शिवसेनेला पण डबल डिजिटमध्ये असेल. कधीपर्यंत उमेदवारी आम्हाला आता 28 तारखेपर्यंत आम्ही पहिली यादी लावणार आहोत आणि 28 तारखेला पहिली यादी येईल. किती निवडून येतील उमेदवार, काय विश्वास? आम्ही तर 125 पारचा नारा लावलेला आहे आणि ज्या पद्धतीने आता भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्या पक्षाकडनं भारतीय जनता पार्टीकडे येण्याचा ओघ आहे, तो ओघ पाहता आम्ही 125 पारचा नारा लावला. म्हणजे 128 पैकी 125 जागा भाजपला दाट विश्वास आहे. 100 पैकी 100 मार्क्स मिळवणारे विद्यार्थी आहेत. आम्ही त्याच पद्धतीचे विद्यार्थी आहोत भारतीय जनता पार्टी. 125 येणार म्हणता, मग 3 ठिकाणी तुम्ही कमी पडताय? हो, 3 ठिकाणी कमी पडतोय. कुठं कमी पडताय? आम्ही ते आता कमी कुठल्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्या तर बाकीचे विरोधक पण जागे होतील की अरे ह्या ठिकाणी आपण मायनसमध्ये आहोत. तर ती आमची रणनीती आहे, ती नंतर चर्चा करू. भाई, भारतीय तुमचा जो विरोधी पक्ष असणार आहे महापालिका निवडणुकीमध्ये, तो प्रचंड त्यांना विश्वास आलेला आहे की अबकी बार 125चा नारा त्यांनी दिलेला आहे. फक्त विरोधकांच्या 3च जागा निवडून येतील अशा पद्धतीचा त्यांचा दावा. एकूणच त्यांनी EVM सेट केल्यात का की खरंच एवढं त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात? आता त्यांनी EVM सेट केलाय का हे त्यांनाच माहिती आहे, परंतु जर 125 जागा पार म्हणतात तर माझं आत्ताच त्यांना आव्हान आहे की त्यांनी 125 जागा पार केली तर काय आमचं राजकारण सोडून टाकू. 125 जागा आहे, 100 जागा पण त्यांना मिळवणं अवघड काम आहे. एवढं सोपं काम थोडी आहे. आम्ही निकालच दाखवेल आणि पब्लिक दाखवेल काय होणार आहे. कारण एवढा प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्स जे दाखवत आहेत आणि वास्तविक पाहता हे फोडाफोडीचं जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणामध्ये ते लोकांना असंच सांगतात की EVM मशीनमध्ये 2,000-2,500 मतं तुम्हाला आपोआप मिळतील आणि काय तुम्हाला बाकीची सगळी मदत आम्ही करू, तुम्ही आमच्याकडे अशाच पद्धती झाले. आणि जी लोकं आम्हाला सोडून गेलेली आहेत ते मी मागे पण सांगितलं तुम्हाला की ज्यांना स्वतःच्यावर विश्वास नाही, ज्यांना असं वाटतं की आपण त्या
आपण ह्या राष्ट्रवादीकडनं किंवा निवडून येऊ शकत नाही. वास्तविक पाहता मी मगाशी मागे पण सांगितलं, आजपर्यंत सांगतो की अजितदादांसारखा इतका उमदा नेता उभ्या महाराष्ट्रामध्ये नाही नसलेला नेता, असा नेता मिळणार नाही. अशा नेत्याला सोडून पळून जाऊन काय साध्य करणार? जनता त्यांना त्याची जागा दाखल राहणार नाही. कारण या शहराचा विकास, या शहराचे शिल्पकार आदरणीय अजितदादा पवार आहेत. या शहराचं नंदनवन अजितदादांनी केलेलं आहे. या शहराचं नंदनवन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. त्यामुळे आगामी या निवडणुकीमध्ये 125 तर खूप लांबचा आकडा झाला, 100 पार करणं अवघड आहे. वास्तविक पाहता आम्ही तर असा दावा करतो की राष्ट्रवादी आम्हीच सत्ता आणणार आहे इथे, हा आमचा दावा आहे. पण कशाच्या आधारे ते एवढं आकडा बोलतात, ते काय वाटतंय तुम्हाला? आता आमच्यातले काय 7-8-10 लोक तिथे गेल्यामुळे ते असा आत्मविश्वास दाखवत आहेत. ब्लाइंड आहे, त्याला म्हणतो ब्लाइंड फेथ. हा ब्लाइंड फेथ अँड ब्लाइंड कॉन्फिडन्स आहे, याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे. आता मी वास्तविक पाहता अशी मी एक 7-8-10 वॉर्ड सांगू शकतो की तिथला त्यांचा एकही उमेदवार येणार नाही. परंतु आता आगामी काळात दाखवेल त्याला. त्यामुळे त्या घमंडीमध्ये, त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्यांना राहू द्या. शेवटी जनता जनार्दनाला कळते काय या शहरासाठी अजित पवारांनी काय केले, एखाद्या आंधळ्याला जरी विचारलं तर सांगू शकतो. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये काय ह्याचे चित्र दिसणार आहे तुम्हाला लवकरच कळेल. भाई त्यातही एक सूत्र तर दिसत नाही. भोसरीचे आमदार 125 पार करू, दोघांमध्ये म्हणजे असं काही सुसूत्रता दिसत नाही भाजपच्या वक्तव्यामध्ये. शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न येतो. त्यांच्या पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही आमदार आहेत, अजून 2 दुसरे आमदार पण आहेत, म्हणजे विधान परिषदेचे 2 आमदार पण आहेत. कदाचित ते सर्वांचे 25-25 धरत असतील असं पण होऊ शकतं. त्यामुळे 100 पार असं म्हणतात ती लोक. हरकत नाही, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.